आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं सराठी येथे नीरा नदीवर स्नान होतंय। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। वारीमधला हा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा असतो। तुकाराम महाराजांच्या पादुकांना आता नीरा स्नान केलं जाणार आहे। तुकोबांच्या पालखीचं नीरा स्नानाचा हा सोहळा आपण पाहतोय। थेट सराठी इथून हा सोहळा आपण पाहतोय। वारीमधला हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो। रोमहर्षक असा हा सगळा सोहळा असतो आणि हा सोहळा आपण पाहतोय। तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो मुसळधार पाऊस बरसलेला आहे त्यामुळे नीरा नदीमध्ये बऱ्यापैकी पाणी यंदा आहे आणि आपण पाहतोय की हा अभूतपूर्व सोहळा आता सुरू झालेला आहे। सराठी इथे तुकोबारायांच्या या पादुकांना नीरा स्नान केलं जात आहे। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या थेट नीरा नदी काठावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, हा अतिशय महत्त्वाचा असा वारीतला टप्पा असतो। या सगळ्या प्रथेचं महत्त्व किती आहे आणि कशा रीतीनं वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय? माधवी, तू जे समोर बघतेस हे की जशी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जातं आणि ही स्नान घालण्याची परंपरा तेव्हा सुरुवात झाली, ज्यावेळी या नीरा नदीवर पूल नव्हता आणि त्यावेळी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ज्यावेळेस पंढरपूरकडे जात होता त्यावेळी इथून या पुलाला पूल नसल्यामुळे पाणी खूप असायचं आणि त्यावेळी कोळी समाजाची मंडळी आपल्या खांद्यावरती ही पालखी पुढे तीरावरती वाहून येत होते आणि म्हणून केवळ कोळी समाजाच्या सन्मानासाठी, कोळी समाजाच्या कृतज्ञ भावनेसाठी इथे म्हणजे सराठीमध्ये अवघं अकलूजपासून 2 किलोमीटरचं अंतर आहे। म्हणजे हा एकमेव वारीतला टप्पा आहे जिथे केवळ 2 किलोमीटरवरती पालखी जाऊन विसावते। पण कोळी समाजासाठी ही सराठीमध्ये थांबली। कोळी समाजाने याला स्नान घातलं आणि आता आपण बघतोय की हा पालखी सोहळा पुढे जातोय आणि आजचं वैशिष्ट्य असं आहे की आज हा पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। कारण या नीरा नदीच्या काठावरतीच म्हणजे नीरा नदी ही बॉर्डर आहे सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याची। आता हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या पुलावरनं पुढे ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, सोलापूर जिल्ह्याचे खासदार आणि एकूण प्रशासनाची मंडळी या ठिकाणी मोठे स्वागत करत असते। आणि पंढरपूर ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस वैष्णव भक्त जात आहेत त्यावेळी यांचा उत्साह वाढताना पाहायला मिळतो। आपण बघतोय त्यातलाच एक प्रकार 12 बलुतेदारांना सोबत घेणारी ही पालखी। नक्कीच गोविंद, अतिशय महत्त्वाचा असा हा वारीतला टप्पा आहे। त्यामुळे वारीतले हे सगळे महत्त्वाचे टप्पे तुमच्याकडून अनुभवत राहू। सध्या धन्यवाद।